मैम कैमरा नीचे करिए, बच्चे दिख नहीं रहे हैं। गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग सर्व. कसे आहात सगळे? मस्त. थम्सअप करा. मस्त. व्हेरी गुड. मी तुम्हाला काय शिकवणार आहे माहितीये का? कोणता विषय शिकवणार आहे माहितीये तुम्हाला? मी तुम्हाला गणित शिकवणार आहे, मॅथमॅटिक्स. गणित विषय आहे ना आपल्याला? आवडतो का सर्वांना? नाही आवडत? बर. आता आपण जो धडा आहे ना तो कोणता सुरू करणार आहोत माहितीये का? कॉन्ग्रुएन्स ऑफ ट्रायंगल्स असं आपलं लेसनचं नाव आहे, धड्याचं नाव आहे. त्रिकोणांची एकरूपता, कॉन्ग्रुएन्स ऑफ ट्रायंगल्स. स्क्रीन दिसते तुम्हाला काहीतरी? स्क्रीन तर दिसत नसेल, मोबाईलवर आहात ना? ठीक आहे. त्रिकोण जो आहे, त्रिकोण ट्रायंगल म्हणजे काय माहितीये का तुम्हाला? ट्रायंगल म्हणजे काय? तर त्रिकोण जी आहे ती त्रिकोण ही अशी आकृती आहे जी क्लोज्ड आहे. क्लोज्ड म्हणजे काय? तर बंदिस्त आहे आकृती. त्रिकोण ही बंदिस्त आकृती आहे. त्रिकोण असतो की नाही? है ना? तुम्हाला स्क्रीन दिसते का बघा फक्त. मी स्क्रीन शेअर करते तर तुम्हाला स्क्रीनवर काही दिसते का बघा. हा त्रिकोण असतो. त्रिकोण म्हणजे 3 बाजू आणि 3 कोन असलेली बंदिस्त आकृती. म्हणजे असं क्लोज्ड फिगर, क्लोज्ड म्हणजे बंद, तसं अँगल क्लोज्ड फिगर नाहीये. इट इज अन ओपन फिगर, म्हणजे हे ओपन आहे बघा. जसं ट्रायंगल आपण बघितलं आहे ना, सर्कल बघितलं, रेक्टँगल बघितलं, रेक्टँगल, स्क्वेअर. अँगल जी आहे ती अँगल ओपन फिगर आहे. ओपन म्हणजे ओपन आहे. पण हे जे आहेत हे सगळे क्लोज्ड आहे. क्लोज्ड म्हणजे बंदिस्त आहे. हे पण क्लोज्ड आहे. मग ट्रायंगल शिकायचं या धड्यामध्ये, ट्रायंगल बद्दल. ट्रायंगल जी आहे ती एक क्लोज्ड फिगर आहे. इट इज अन क्लोज्ड फिगर हॅव्हिंग 3 साइड्स अँड 3 अँगल्स. म्हणजे हा जो ट्रायंगल आहे एबीसी, त्याला 3 साइड्स आणि 3 अँगल्स असतात. कोणत्याही ट्रायंगलला 3 साइड्स 3 अँगल्स. आता हा जो ट्रायंगल आहे एबीसी, तो तुम्हाला दिसतोय की नाही माहित नाही मला, पण हा जो आहे ट्रायंगल एबीसी, या एबीसीच्या बाजू, साइड्स जर मी तुम्हाला विचारला, 3 साइड्स आहेत, त्याला 3 साइड असतात आणि 3 अँगल असतात. 3 साइड्स कोणत्या आहेत याच्या? जर आपण 3 साइड्स बघायला गेलो तर साइड जे आहे त्याचं नाव आपण 2 लेटर मध्ये लिहितो. म्हणजे आता ही ए बी साइड आहे, ही साइड आहे जी तुम्हाला दिसते. ए बी एक साइड आहे, साइड ए बी.
त्यानंतर दुसरी साइड जी आहे ती दुसरी साइड ही आहे खाली, साइड BC, दुसरी साइड. आणि थर्ड साइड जी आहे ती आहे AC. थर्ड साइड आहे की नाही, तिला आपण AC असं म्हणतो. थर्ड साइड AC. अशा ट्रायंगलला 3 साइड्स असतात, साइड AB, साइड BC आणि साइड AC. साइड्स कळल्या. साइडचं जे नाव आहे ना ते 2 लेटर मध्ये लिहायचं असतं. म्हणजे त्रिकोणाच्या ज्या बाजू असतात की नाही त्याचं नाव 2 अक्षरी असतं. आवाज येतोय माझा? बरं, ठीक. बाजूंचा पण साइड्स ज्या असतात ट्रायंगलच्या साइड्स, त्याचं नाव लिहिताना किती लेटर मध्ये लिहायचं? ट्रायंगलच्या साइड्सचं किती लेटर मध्ये असतं? ट्रायंगलच्या साइड्सचं नाव लिहिताना किती लेटर मध्ये लिहितो आपण? 2 लेटर्स मध्ये लिहितो. जसं साइड AB आहे, त्यानंतर साइड BC आहे, साइड AC आहे, असं है ना. आता जसं मी मगाशी सांगितलं की ट्रायंगलला 3 साइड्स असतात, तसे 3 अँगल पण असतात. 3 साइड्स आणि 3 अँगल्स पण असतात. मग त्या अँगलची पण आपल्याला नावं सांगता आली पाहिजे. आता हे अँगल्स आहेत. समजा हा दुसरा ट्रायंगल आहे, याचं नाव मी PQR लिहिलं. या ट्रायंगलच्या साइडची नावं सांगा बघू. साइड्स, ट्रायंगल PQRच्या साइड्सची नावं सांगा. ट्रायंगल PQRच्या साइड्स कोणत्या कोणत्या आहेत? जसं मगाशी मी सांगितलं, साइडचं नाव हे 2 लेटर्स मध्ये सांगायचं असतं. सगळ्यांकडे वह्या आहेत का? वही आणले का तुम्ही सोबत? कोणाला सांगता येतील नावं? साइड्स कोणत्या आहेत या ट्रायंगलच्या? साइड PQRच्या बाजूंची नावं सांगता येतील का? तीन साइड्स आहेत, तिन्ही साइडची नावं सांगा बघू. बघा, एक साइड आहे PQ, ही PQ साइड आहे पहिली, PQ. त्यानंतर दुसरी साइड जी आहे ती खाली आहे, ही QR. तिसरी साइड जी आहे ती ही आहे PR, साइड PR. अशा 3 साइड्स आहेत. आता आपल्याला अँगलची नावं शिकायची आहेत. अँगलचं नाव कसं लिहायचं? तर अँगलची जी नावं आहेत की नाही ती एकतर 1 लेटर मध्ये नाहीतर 3 लेटर मध्ये आपण लिहितो. अँगल म्हणजे कोन. बघा, असा कोन असतो. तर असे 3 कोन याच्यामध्ये आहेत. या आकृतीमध्ये त्रिकोणामध्ये ना असे 3 कोन असतात. कोन असे असतात, कोन आहे. तर असे 3 कोन या आकृतीमध्ये आहेत. तर 3 कोन कोणते आहेत बघा. एक एक कोन मी सांगते. 3 कोन जे आहेत ते कसे आहेत बघा. एक कोन असा एक कोन आहे, असा एक कोन आहे. आता हा जो कोन आहे, या कोनाचं नाव जे आहे ते 3 लेटर मध्ये लिहायचं. आता हा जो कोन तयार झालाय तो या Q जवळ बनलेला आहे. मग Q मध्ये यायला पाहिजे नावामध्ये. मग या अँगलचं नाव कसं लिहिणार? अँगल PQR. PQR कोन आहे. तुम्हाला कळतंय का मी काय बोलते? तुम्हाला स्क्रीन दिसते का सर्वांना?
स्क्रीन दिसते? मोबाईल कसं काय मोबाईल मध्ये दिसते? बर, हा जो पहिला कोण आहे तो क्यू जवळ बनलेला आहे, त्यामुळे त्याचं नाव PQR किंवा त्याचं अजून एक नाव फक्त एक लेटर मध्ये अँगल क्यू असं पण लिहितो आपण. म्हणजे अँगलची नावं लिहिण्याचं दोन प्रकारे आपण, एक तर 3 लेटर मध्ये लिहू शकतो किंवा 1 लेटर मध्ये लिहू शकतो. त्यानंतर दुसरा जो कोन आहे, 3 कोन आहेत ना, त्याच्यातला दुसरा जो अँगल आहे तो असा आहे, जो आरच्या इथे बनतो, आरच्या इथे तयार होतो. आता या अँगलचं नाव हा आर जवळ बनल्यामुळे या अँगलचं नाव कोण सांगेल? या अँगलचं नाव, या कोणाचं नाव कोण सांगेल? सांगा बघू. या कोणाचं नाव कोणाला येतंय सांगा बघू. बरोबर, PRQ. आणि एक लेटर मध्ये लिहायचं झालं तर कसं लिहिणार नाव? सिंगल लेटर मध्ये एक लेटर, तो जिथे बनतो ना तेच लेटर लिहायचा. तर हा आर जवळ बनतो, तर हा अँगल आर पण आपण बोलू शकतो. तर तिसरा जो अँगल आहे, थर्ड अँगल, तो थर्ड अँगल कोणता बनतो? तिसरा अँगल असा बनतो, असा अँगल तिसरा बनतो. पी जवळ तयार, पी जवळ बनतो. त्या अँगलचं नाव काय आहे? पी जवळ बनतो त्या अँगलचं नाव काय आहे? अँगल QPR किंवा फक्त अँगल P असं आपण म्हणतो. ऐकताय ना? तुमच्याकडे वही आहे का? वही आहे का? वही बर, आकृत्या काढताय तुम्ही? आता आपल्याला अँगल जे आहेत, अँगलचं नाव एक तर 3 अक्षरी 3 लेटर मध्ये किंवा सिंगल लेटर मध्ये आपण लिहितो. ठीक आहे. आता मी तुम्हाला एक आकृती देणार, त्याच्यामध्ये तुम्ही त्याच्या बाजू आणि तिन्ही अँगलची नावं मला सांगायची, एकेकाने येऊन मला सांगायचं आहे. मी एक ट्रायंगल काढते इथे आणि त्या ट्रायंगल मध्ये तुम्ही त्या ट्रायंगलच्या तिन्ही साइड्स आणि तिन्ही अँगलची नावं सांगायची. या ट्रायंगल मध्ये मला आधी बाजूची नावं कोण येऊन सांगेल? साइडची नावं सांगा, जी 2 लेटर मध्ये आपण लिहितो. सांगा कोणीतरी माईक जवळ येऊन. बरोबर, साइड XY, बरोबर, साइड YZ,
साइड एक्स झेड. आणि आता अँगलची नावं सांगा. अँगल्स 3 लेटर मध्ये सांगा. अँगल्स अँगल एक्स वाय झेड. बरोबर. दुसरा अँगल कोणता आहे? एक्स वाय झेड. वाय जवळ बनतो तो एक्स वाय झेड. जो झेड जवळ बनतो त्याचं नाव कसं लिहायचं? जो झेड जवळ तयार होतो. बरोबर. अँगल वाय झेड एक्स. आणि आणखी जो एक्स एक्स जवळ बनतो, एक्स जवळ तयार होतो त्याचं नाव काय? व्हेरी गुड. वाय एक्स झेड. आता हे तुम्हाला कळलं अँगल आणि साइड. आता आपल्याला काय शिकायचं माहितीये का? आपल्याला अँगल अपोजिट टू साइड आणि साइड अपोजिट टू अँगल ही गोष्ट आपल्याला शिकायची. अँगल अपोजिट साइड आणि दुसरी गोष्ट शिकायची साइड अपोजिट टू अँगल. म्हणजे काय? आता मी समजा तुम्हाला एक ट्रायंगल दिला. हा समजा ट्रायंगल आहे एल आणि मी तुम्हाला सांगितलं असा प्रश्न विचारला की ऐका 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 मी पहिला प्रश्न विचारला तुम्हाला या आकृतीवर. नेम द साइड अपोजिट टू angle n. Angle n. Name the side opposite to angle n. Angle n ला opposite side कोणती आहे तिचं नाव सांगा. आता अँगल n इथे आहे बघा. अँगल n हा अँगल आहे तुमचा n. त्याच्या बरोबर अपोजिट साइड. अपोजिट म्हणजे बरोबर समोरची जी साइड आहे तिचं नाव विचारलंय. आता एनच्या बरोबर जर अपोजिट तुम्ही गेले तर एनच्या बरोबर अपोजिट ही साइड. एनच्या बरोबर समोर. एनच्या इथून जर समोर बघितलं तर कोणती बाजू दिसते तुम्हाला? एनला एकदम अपोजिट साइड कोणती आहे? अँगल एन ला अपोजिट साइड एल एम. बरोबर. एल एम. त्यानंतर साइड अपोजिट टू अँगल एम. अँगल एल. अँगल एल ला अपोजिट साइड कोणती आहे? अँगल एल. एल ची अपोजिट साइड कोणती आहे? अँगल एल ची. अँगल एल हा अँगल एल आहे. त्याच्या बरोबर अँगल एलच्या इथून बरोबर अपोजिट बघितलं. अपोजिट म्हणजे समोर. समोर बघितलं तर कोणती साइड दिसते? अँगल एलच्या. बरोबर. एम एन. व्हेरी गुड. त्यानंतर साइड अपोजिट टू अँगल एम. साइड अपोजिट टू अँगल एम कोणती आहे? एल एन. व्हेरी गुड. एल एन. बरोबर. साइड एल एन.
बघा, साइड अपोजिट टू अँगल एम, साइड अपोजिट टू अँगल एन, साइड अपोजिट टू अँगल एल आपण बघितलं. आता मी उलटा प्रश्न तुम्हाला विचारणार, ऐका. आता मी कसं विचारणार माहितीये का? आता मी काय विचारलं, अँगलच्या समोरची साइड कोणती आहे? आता साइडच्या अपोजिट अँगल कोणता आहे तो तुम्हाला सांगायचा आहे. म्हणजे काय सांगा, अँगल अपोजिट टू साइड एम एन, एम एन, एम एन, साइड एम एन ला अपोजिट अँगल कोणता आहे? म्हणजे एम एन साइडच्या समोरचा अँगल कोणता आहे? अँगल कोणता दिसतो साइड एम एनच्या? ही साइड एम एन, अँगल कोणता? अँगल एन. त्यानंतर अँगल अपोजिट टू साइड एल एम, साइड एल एम ला अपोजिट अँगल कोणता आहे? साइड एल एम, साइड एल एम ला बरोबर समोरचा अँगल कोणता आहे? बरोबर समोरचा अँगल, अँगल आहे. आणि अँगल अपोजिट अपोजिट टू साइड एल एन, एल एन ला अपोजिट साइड कोणती आहे? सॉरी, एल एन ला अपोजिट अँगल कोणता आहे? अँगल, अँगल एल एन च्या बरोबर समोरचा अँगल कोणता आहे? साइड एल एन आहे ना, ही साइड एल एन आहे. या साइड एल एन च्या बरोबर समोरचा अँगल कोणता आहे? अँगल, अँगल, अँगल एम. ठीक आहे, हे आपण शिकलो अँगलच्या अपोजिट साइड आणि साइडच्या अपोजिट अँगल, हे आपण शिकलो. आता आपल्याला काय शिकायचं माहितीये का? ऍडजेसेंट साइड्स आणि अँगल. ऍडजेसेंट म्हणजे शेजारचे. आपण मगाशी समोरचे बघितले, अपोजिट बघितले. आपण ज्या ठिकाणी राहतो, आपलं समजा घर आहे, तर आपल्या घराच्या समोर पण एक घर असतं आणि शेजारी पण असतं. पण शेजारी किती घरं असतात? आपल्या ऍडजेसेंट किती घरं असतात आपल्या घराच्या बाजूला? आपल्या शेजार समोर बघितलं ना, आपल्या घराच्या समोर एकच घर असतं. पण शेजारी बोललं तर शेजारी म्हणजे इकडचं पण आणि इकडचं. म्हणजे शेजारी किती घरं असतात आपल्या घराच्या? शेजारी बघा, इकडे या बाजूला उजव्या बाजूला पण एक घर असतं, डाव्या बाजूला पण एक. म्हणजे ऍडजेसंट किती घरं असतात? आपण आपल्या घराच्या समोर एकच घर असतं, पण ऍडजेसंट बोललं तर 2 जण असतात. इथे पण तसंच आहे. अपोजिट बोललं तर एकच मिळणार तुम्हाला, पण ऍडजेसंट मध्ये दोन गोष्टी असतात. जसं मी आता समजा तुम्हाला एक आकृती देते. मी समजा तुम्हाला असा प्रश्न विचारला की साइड्स adjacent टू अँगल बी. ऐका नीट, साइड्स ऍडजेसेंट टू अँगल बी. बघा, अपोजिट नाही म्हटलंय. अपोजिट बोलला तर अँगल बी ला अपोजिट साइड एकच आहे, एसी. एसी जी आहे ती अँगल बी च्या बरोबर अपोजिट साइड आहे.
पण ऍडजेसेंट विचारलं तर बी ला ऍडजेसेंट म्हणजे बी ची शेजारच्या बाजू कोणत्या आहेत, बी ला ऍडजेसेंट साइड्स कोणत्या आहेत, ऍडजेसेंट साइड्स म्हणजे शेजारच्या. तर शेजारच्या ज्या आहेत दोन साइड्स आहेत अँगलला, एक आहे ही ए बी ऍडजेसेंट आहे जी बी ला लागून आहे बघा, बी ला अँगल बी ला लागून आहे ए बी, आणि दुसरी बी सी. या दोन्ही पण ज्या साइड्स आहेत त्या ऍडजेसेंट आहेत अँगल बी ला. अँगल बी ला ऍडजेसेंट साइड्स विचारलं तर त्या दोन असणार. अपोजिट विचारलं तर एकच आहे, अपोजिट ही एकच आहे एसी. जसं मी मगाशी सांगितलं की घराच्या समोर एकच घर असतं पण बाजूला शेजारी दोन असतात, एक या बाजूचं एक या बाजूचं. तसं अँगल बी ला शेजारी पण दोन साइड्स आहेत, एक साइड बी आणि दुसरी साइड बी सी. ऍडजेसेंट कळलं, ऍडजेसेंट ऍडजेसेंट म्हणजे शेजारी. बीच्या शेजारच्या बाजू कोणत्या आहेत, बीला शेजारच्या कोणत्या आहेत, ऍडजेसेंट साइड्स अँगल बी ला. अँगल बी हा आहे बघा, हा अँगल बी आहे. त्या अँगलला लागून असलेल्या साइड्स कोणत्या आहेत, ऍडजेसेंट साइड्स कोणत्या आहेत, ज्या त्याला शेजारी आहेत. शेजारी म्हणजे चिकटून आहेत. जसं आपले शेजारी आणि आपलं घर आणि चिकटून असते तसे या बी ला लागून असलेल्या साइड्स कोणत्या आहेत बघा, ए बी जी आहे ती पण अँगल बी ला ऍडजेसेंट आहे आणि बीसी पण त्या अँगललाच लागून आहे बाजू. ऍडजेसेंट साइड्स विचारलं तर कोणत्या, अँगल बी ला ऍडजेसेंट साइड्स साइड साइड ए बी आणि साइड. आता मी समजा तुम्हाला असा प्रश्न विचारला की साइड्स ऍडजेसेंट टू अँगल सी, अँगल सी ला ऍडजेसेंट साइड्स, अँगल सी च्या शेजारच्या बाजू कोणत्या आहेत. बरोबर आहे, कोणत्या, साइड एसी आणि दोन आहेत ना ऍडजेसेंट, सी ला लागून, सी ला हा सी अँगल आहे, त्याला लागून कोणत्या बाजू आहेत, एक ही एसी आहे आणि ही दुसरी बीसी आहे. दोन साइड आहेत ज्या सी ला ऍडजेसेंट आहेत. साइड एसी आणि दुसरी कोणती, साइड बीसी. बरोबर. आता तिसरा प्रश्न की साइड्स ऍडजेसेंट टू अँगल ए, अँगल ए ला ऍडजेसेंट कोण आहे, बरोबर आहे. साइड या अँगलला एबी, साइड एबी, साइड एसी. ठीक आहे. आता हाच आपल्याला इथे एक आकृती दिली पुस्तकामध्ये आणि त्याच्यावरून आपल्याला क्वेश्चन आहे, प्रश्न आहेत. त्या प्रश्नांची उत्तरं आपल्याला या आकृतीवरून द्यायची आहेत. आकृती दिसते सर्वांना, ही बघा ही आकृती आहे डीईएफ, ट्रायंगल डीईएफ अशी आकृती काढून दिली आहे तुम्हाला आणि प्रश्न विचारलेले आहेत. पहिला प्रश्न काय विचारलाय त्यांनी, टेक्स्टबुक आहे तुमच्याकडे, पुस्तक आहे गणिताचं, नाही, बर. मग इकडे बघा आकृती बघा आणि पहिला प्रश्न बघूया. विच इज द अँगल अपोजिट
टू साइड डीई. साइड डी ला अपोजिट अँगल कोणता आहे? अपोजिट अँगल साइड डी ला. साइड डी ला बरोबर अपोजिट अँगल. अपोजिट म्हणजे बरोबर समोरचा. डी ला समोरचा अँगल कोणता आहे? अपोजिट टू साइड डी. अँगल अपोजिट टू साइड डी. हा बरोबर. साइड डी ला बरोबर समोर कोणता अँगल दिसतोय आपल्याला? अँगल एफ. बरोबर. हा बघा, या साइडच्या बरोबर समोर जो अँगल आहे तो एफ आहे. त्यामुळे फर्स्टचा आन्सर एफ लिहायचा. अँगल एफ. त्यानंतर सेकंड क्वेश्चन आहे, विच इज द साइड अपोजिट टू अँगल ई. अँगल ई ला हा अँगल ई आहे. त्या अँगल ई ला अपोजिट साइड कोणती? अँगल ई ला अपोजिट साइड म्हणजे बरोबर समोरची साइड. साइड बरोबर. त्यानंतर काय तिसरा क्वेश्चन विचारलाय, विच अँगल इज इन्क्लुडेड बाय साइड डी अँड साइड डीएफ. म्हणजे साइड डी आणि साइड डीएफ यांपासून कोणता अँगल बनतो? अँगलचं नाव लिहायचंय जो या दोन बाजूंनी बनतो. साइड डी कोणती आहे बघूया आपण. साइड डी आणि साइड डीएफ. म्हणजे डी ही आहे आणि डीएफ ही आहे. तर या दोन साइडनी कोणता अँगल बनतोय? अँगलचं नाव सांगा. कोणता अँगल तयार होतो? हा, या दोन साइडनी एक अँगल तयार होतो. ज्या अँगलचं नाव आहे अँगल डी. बघा, त्याच्यामध्ये ही बाजू आणि ही बाजू येते. डी आणि डीएफ येते. त्यांनी विचारलंय की साइड डी आणि साइड डीएफ कोणता अँगल बनतो? तर तो कोणता आहे? अँगल. कोणता अँगल आहे? बरोबर, अँगल डी. याचा आन्सर अँगल डी आहे. त्याच्यानंतर त्यांनी विचारलंय, विच साइड इज इन्क्लुडेड बाय अँगल ई अँड अँगल एफ. आता अँगल ई आणि अँगल एफ यांना मिळून कुठली बाजू बनते? म्हणजे यांच्यामध्ये एक बाजू कॉमन आहे बघा. अँगल ई इथे आणि अँगल एफ इथे. तर या दोघांना इन्क्लूड करणारी साइड कोणती आहे? इन्क्लूड म्हणजे समाविष्ट करणारी. या दोन्ही कोणांना समाविष्ट करणारी बाजू कोणती? आता अँगल ई बघायला गेला तर अँगल ई असा आहे. असा अँगल ई आहे. हा अँगल ई आहे. ठीक आहे, हा अँगल ई आहे. हा अँगल ई आहे. ई. आणि दुसरा अँगल एफ जो आहे तो मी वेगळ्या रंगाने दाखवतो. एफ म्हणजे हा अँगल आहे जो एफ जवळ बनतो, पण तो असा असतो. हा एफ. मग अशी कोणती बाजू तुम्हाला दिसते जी दोन्ही कोणांना समाविष्ट करते? दोन्ही कोणांची बाजू जी आहे ती कोणती आहे? दोन्ही रंगांनी दिसते ती. दोन्ही रंग ज्या रेषेत आले ती. ही बाजू कोणती आहे? जी या अँगल मध्ये पण आहे, ई अँगल मध्ये पण आहे आणि एफ अँगल मध्ये पण येते. बघा ना, दोन्ही रंग जिथे तुम्हाला दिसतात, दोन्ही रंग कोणत्या बाजूमध्ये दिसतात? बघा, इथे डीई मध्ये फक्त ब्ल्यू दिसते तुम्हाला बघा,
आणि डीएफ मध्ये रेड दिसतोय. पण तिसरी जी लाईन आहे ईएफ त्याच्यामध्ये ब्ल्यू पण आहे रेड पण आहे, म्हणजे याचा अर्थ ती दोन्ही अँगलला समाविष्ट करते. याचं उत्तर काय येणार? कोणती अशी बाजू आहे जी या दोन्ही कोनांना इन्क्लूड करते? साइड, कोणती साइड आहे जी अँगल ई आणि अँगल एफ दोघांना समाविष्ट करते? कोणती आहे? हा बरोबर, साइड ई एफ. ठीक आहे. त्यानंतर लास्ट आपल्याला क्वेश्चन काय विचारले? स्टेट द अँगल्स ऍडजेसेंट टू साइड डीई. डीई ला ऍडजेसेंट असलेले अँगल कोणते? डीई ला ऍडजेसेंट, डीई जी साइड आहे तिला शेजारचे कोन कोणते? ऍडजेसेंट अँगल कोणते? ही बघा, ही डीई आहे. या डीई ला लागून असलेले अँगल कोणते? ऍडजेसेंट अँगल. अपोजिट अँगल तर एफ आहे. डीई ला अपोजिट अँगल विचारलं तर एफ आहे, पण ऍडजेसेंट जर तुम्हाला विचारलं तर ऍडजेसेंट दोन असणार शेजारचे. एक हा डी, बघा डीई ला अपोजिट बरोबर एकच अँगल आहे एफ, पण ऍडजेसेंट मध्ये तुमचा ऍडजेसेंट अँगल जर विचारलं डीई ला तर ऍडजेसेंट मध्ये हा ई येईल, सॉरी डी येईल आणि ई येईल. हे दोन अँगल ऍडजेसेंट आहे आणि हा अपोजिट आहे डीई ला. तुम्हाला जर डीई चा अपोजिट विचारला ना तर एफ लिहायचा, आणि डीई ला ऍडजेसेंट अँगल विचारला तर अँगल डी आणि अँगल ई असे दोन अँगल आहे त्याला ऍडजेसेंट. ठीक आहे, कळलं सर्वांना? हे लिहायचे क्वेश्चन आन्सर पुस्तकामध्ये आहेत बघा तुम्हाला, त्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं लिहायची. ठीक आहे, बाकी आपण पुढच्या लेक्चरला शिकू. वेळ समजेल. कळलं तुम्हाला मी काय शिकवलं? अँगल अपोजिट टू साइड, साइड अपोजिट टू अँगल. बाय.